सत्य परेशान हो सकता है पर पराजित नहीं। इसका आज बहुत बड़ा ये सबूत है, क्योंकि मुझे तो कोर्ट कचेरी कुछ माहीत नाही होता। मला मी घरामध्ये राहणारी महिला होती, पण सगळ्यांनी बघितला की ज्यावेळी मी परलीमध्ये गेली होती, माझे गाडीमध्ये 2 रिव्हॉल्वर टाकली गेली होती आणि पोलिसांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि जेलमध्ये मला जेलमध्ये नाही, ज्यावेळी मी 24 घंटे पोलीस स्टेशनमध्ये होती त्यावेळे माझ्यावर पोलिसांनी मारहाण पण केली होती आणि त्याच्यासाठी मला काही माहीत नाही होता, तरी पण मी लढली और आज विजय झाली आहे सत्य की। तो पोलिसांनी असं खोटे गुन्हे दाखल करण्याचा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे खेळ चालू आहे त्याच्यासाठी मी लढली आणि पोलीस लोकांनी मी याच्यासाठी लढली की कोणातरी लढायला पाहिजे, तरी आज हे निकाल लागलेला आहे। आणि याच्यामध्ये माझ्यासोबत जे माझा बॉडीगार्ड होता त्यांना मी ओळखत पण नाही होती, पण एक ही दिन हुआ था उसको मेरे साथ जॉब करके, और यहाँ पे वो आया मेरे साथ और उसको अटैक कर दी थी। और अटक करने के बाद उसको त्यांना पण अरुण मोरे नावाचा व्यक्ती होता माझ्यासोबत, त्यांना पण इतकी मारहाण और इतकी प्रताड़ना दिली त्यांनी पोलीस लोकांनी की त्यांची मृत्यू झाली। बाहेर आऊन नंतर त्यांचा ब्रेन हेमरेज झाला आणि त्यांची मृत्यू झाली। त्याच्यामुळे आज मी आज न्यायालय आणि न्यायाधीश साहेबांचा हात जोडून धन्यवाद मानते, आमच्या वकील साहेबांचा पण मी हात जोडून हृदयापासून धन्यवाद मानते, क्योंकि मी एक वेळे आली नाही कोर्टामध्ये आणि त्यांनी मला केस जिंकून दिला। मी पहिल्यांदा कोर्टमध्ये आलेली आहे, पण वकील साहेबांनी मला आयची गरज पण पडली नाही आणि आज न्यायाधीश साहेबांचा मी धन्यवाद मानते। आणि ये जे आहे पूर्ण किस्सा इकडे थांबणार नाही। जे पोलीस लोकांनी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला याच्यामध्ये एक व्यक्तीची मृत्यू झाली आहे मानसिक प्रताडनातून। तो जे DYSP आहे ज्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा केलेला होता त्यांना पुढे भोगावं लागेल, पुढची जे माझा पाव आहे ते त्यांच्यावर होईल। आज माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ या ठिकाणी करुणा अशोक शर्मा उर्फ करुणा धनंजय मुंडे यांच्यावर जो काही ॲट्रॉसिटीचा गुन्हा आणि सेक्शन 307चा IPC चा गुन्हा दाखल केला होता आणि त्यानंतर दोषारोपपत्र आणि सेशन केस हे माननीय कोर्टाने आज रोजी रद्दबातल केलेले आहे। त्याच्यामुळं त्या निकालाच्या आधारे आज करुणा शर्मा उर्फ मुंडे या निर्दोष झालेल्या आहेत। त्यांच्या ऑर्डरमध्ये नेमकं काय मेन्शन केलेलं आहे? माननीय कोर्टाने ऑर्डरमध्ये असं नमूद केलेलं आहे की हा जो गुन्हा आहे हा गुन्हा ॲट्रॉसिटीचा आहे आणि ह्या प्रथमतःच परळ या शहरामध्ये आल्या होत्या, तर ते फिर्यादी आणि आरोपी एकमेकांनी ओळखच नाही, नॉलेज नसल्यामुळं तर यांना त्यांची जात धर्म असण्याचा बोलण्याचा काही संबंधच नाही आहे। आणि विशेष म्हणजे या केसमध्ये ज्यावेळी हा गुन्हा दाखल झाला त्याचवेळी लगेच करुणा शर्माबरोबर एक अरुण मोरे दुसरे जे आरोपी होते ते नंतर मयत झाले, ते पण अटक करण्यात आली आणि ज्यावेळेस अटक केली त्याच्यानंतर लगेचच पोलिसांनी यांच्या मुंबईच्या घराची पण घरजडती केली। त्याचा आणि गुन्ह्याचा कसल्या प्रकारचा संबंध नाही आहे। त्यामुळे माननीय कोर्टाने ज्या ठिकाणी ज्यावेळेस साक्षीदार होते त्यांचे पण स्टेटमेंट घेतलेले नाही आहेत आणि कायद्यानुसार ॲट्रॉसिटी केस दाखल करताना काहीतरी नॉलेज असायला हवं आहे, ते नॉलेज ना फिर्यादीला होतं आहे ना आरोपीला होतं। त्यामुळे आरोपीची जी बाजू आम्ही आज कोर्टासमोर मांडली ती माननीय कोर्टाने ग्राह्य धरून हा आमचा जो फौजदारी अर्ज आहे तो मान्य केला। मी ॲडव्होकेट संदीप आंधळे, माझ्याबरोबर कल्याण खोले आणि ॲडव्होकेट साबळे यांनी या प्रकरणामध्ये काम पाहिलेलं आहे। धन्यवाद।